34व्या जयंतीच्या निमित्ताने चेतना कॉलेजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या उपस्थित सर्व श्रोत्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो। आणि आज पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय, एक नवा विषय आपल्या समोर मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल अध्यासनाचा मी प्रथम आभार मानतो। आणि मी इथून बोलतो यासाठी की ते मला कोकणात गेल्यासारखं वाटतंय, हे तुमच्याशी संवाद साधावा यासाठी मी इथून आपल्याशी बोलत आहे। मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की बाबासाहेबांच्या अनेक पैलूवरती आज प्रचंड लिखाण झालेलं आहे आणि हे लिखाण झाल्यानंतर एक दुर्लक्षित पैलू मला देवडेकर सरांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचं मी आभार यासाठी मानतोय की याच्यावरती कुणी अजून प्रकाश टाकलेला नाही। बाबासाहेब आंबेडकर भाषा तज्ज्ञ म्हणून कुणीही अशा पद्धतीने लेखन केलेलं नाही आणि त्या दृष्टीने अचानक आगंतुक वक्ता म्हणून मला इथे येण्याची संधी मिळाली। नियोजित वक्ते त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत आणि सरांनी मला विचारलं की तुम्ही येऊ शकता का, तर ही संधी का सोडावी, कारण चेतना कॉलेजमध्ये मी चेतना घेण्यासाठी येत असतो, कारण मी दुसऱ्यांदा येतोय। याच्या आधी मला असं वाटतं की 10 वर्षापूर्वी आलो होतो आणि आपण मला ऐकलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर। मी आता 10वं पुष्प विणण्यासाठी कदाचित आलेलो आहे। 2015ला तुमची स्थापना आहे आणि आता 25 मध्ये आहोत आपण, आणि त्या दृष्टीने इथे विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपलब्ध आहे आणि त्यांच्या समोर आता शिक्षक म्हटलं की विद्यार्थी समोर असले की तोंडाला पाणी सुटतं, किती सांगू आणि कसं सांगू। तर त्या दृष्टीने मी अतिशय कमी वेळामध्ये सागर घागरमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा एक नवा पैलू मी बाबासाहेबांचा आपल्या समोर मांडणार आहे। बघा, एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितोय की एक स्वित्झर्लंडमध्ये PhD करणारी एक मुलगी, म्हणजे ती तरुणच आहे, लग्न झालं असलं तरी, तिला तिथल्या गाईडने एक विषय दिला संशोधनासाठी आणि तो विषय असा होता की बाबासाहेबांचं ज्यांनी ऐकलं खेडी सोड आणि शहरात या, त्या लोकांचं पुढे काय झालं। हा विषय तिला मिळाल्यानंतर ती स्वित्झर्लंडवरनं मुंबईत आली। तिचं नाव, ती मुस्लिम आहे, सारा अकबर। आता धर्म यासाठी बोलणं आवश्यक नाही, परंतु सध्या धर्माच्या नावाने फार वितंडवाद चालू आहे म्हणून मी तिचं नाव सांगतो। सारा अकबर नावाची एक तरुणी मुंबईत आली आणि तिला कोणीतरी सांगितलं की आर्काइव्ज मध्ये जा, तर ती आर्काइव्ज मध्ये गेली। तुम्हाला माहिती आहे एल्फिस्टन कॉलेजमध्ये आर्काइव्ज आहे आणि तिथे बाबासाहेबांच्या 10 ट्रंक आहेत आणि त्या 10 ट्रंकांमध्ये शोधता शोधता तिला काही सापडलं नाही आणि म्हणून तिला कोणीतरी सांगितलं की तिथे 2 महिने तिचे वाया गेले। मग तिला कोणीतरी सांगितलं की सिद्धार्थ महाविद्यालयात जा। ती सिद्धार्थ महाविद्यालयात आल्यानंतर प्रिन्सिपल सरांना भेटली आणि अशी कुठली काही गोष्ट असेल बाबासाहेबांच्या संबंधित तर प्रिन्सिपल सरांचा मोठेपणा आहे, तिथे मला जॉईन करून देतात। तर त्यांनी मला सांगितलं की हिला मदत करा। मी त्यांना घेऊन लायब्ररीत गेलो आणि त्यांना जे हवंय त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि मग या विषयाच्या संदर्भात आम्ही त्यांना एल्फिस्टन कॉलेज, सिडनॅम कॉलेज ते बाबासाहेबांचं राहतं घर आपण बघितलं पाहिजे, दामोदर हॉलच्या बाजूला 10 बाय 12च्या रूम मध्ये बाबासाहेबांनी जो अभ्यास केलाय, 22 वर्ष तिथे वास्तव्य केलंय। आजची मुलं खूप सुखवस्तू आहेत। 10 बाय 12च्या रूम मध्ये 8-10 लोकांचं कुटुंब आणि त्याच्यात बाबासाहेबांचा अभ्यास। राजगिरा तर नंतर बांधला, त्याच्या आधीची ही गोष्ट सांगतोय। तर तो सगळा प्रवास तिथून करून मग बाबासाहेबांच्या युनियन आणि बिर्डीचा, BITचा इथल्या कामगार वस्त्यात फिरवल्यानंतर त्यांचा आज थिसेस पूर्ण होत आलेला आहे आणि आता त्या सबमिशनला आलेले आहेत। हे सगळं का मी तुम्हाला सांगतोय की आज जगभरात बाबासाहेबांवरती प्रचंड काम चालू आहे, हे भारतातल्या लोकांना माहिती नाही। कारण मी नेहमी असं गोष्ट सांगतो की बाकीचे सगळे देश हे मातीने बनलेले आहेत, भारत मात्र जातीने बनलेला आहे। भारत हा जातीने बनलेला आहे आणि इथे कुठल्याही महापुरुषाला जातीत बांधलं जातं, जातीच्या चष्म्याने पाहिलं जातं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला आता 153 देशांनी साजरी केली। त्या 153 देशांमध्ये बाबासाहेब गेले सुद्धा नाहीत अनेक देशात,
पण तरी ते देश जयंती साजरी करतात. आणि आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2 वर्षापूर्वी जपानमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन केलं. मी तुम्हाला का सांगतोय की जगभरात बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं जातं. भारतात मात्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त विशिष्ट एक समाज घटक करत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव आणि दुःख कुठलं आहे. कारण आपण कुठल्याही महापुरुषाला जातीच्या चष्म्यातून बघतो, ज्यांचं आहे त्यांनीच करावं. मग मला एक गोष्ट आठवली की आता आठवले हा शब्द म्हणायला जरा थोडीशी भीती वाटते सर, पण तरी मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितोय की 2 वर्षापूर्वी सेंट्रल रेल्वेने मला बोलवलं होतं आणि मी तिथे उतरल्यानंतर रेल्वेने बाबासाहेबांना अभिवादन करताना एक अशी ओळ लिहिली होती, महेश कांबळे सर, ती ओळ अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भाग्य विधाता. किती सपखळ बसणारी गोष्ट आहे. रवींद्रनाथ टागोरांनी हे राष्ट्रगीत लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर भारताचा भाग्यविधाता कोण आहे हे मला माहिती नाही, परंतु हे चपखळ जर कोणाला बसत असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांना बसतं. इतकं ते समयोचित आहे. भारत भाग्यविधाता मी असं का म्हणतोय तुम्हाला, तर आपल्याला असं लहानपणी शिकवलेलं आहे. आवाज का कमी जास्त होतोय? तर असं शिकवलं गेलेलं आहे की सटवी कपाळावरती प्रत्येक व्यक्तीचं भविष्य लिहिते. ती कुठल्या भाषेत लिहिते मला विचारू नका, मला माहिती नाही. सटवी कपाळावरती भविष्य लिहिते, कुठल्या भाषेत लिहिते मला माहिती नाही, परंतु भारतीयांचं भविष्य संविधानाच्या पानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे हे मात्र मी नक्की आणि निश्चित सांगू शकतो. तर आता हे जे बाबासाहेब आहेत त्यांच्या अनेक पैलूंवरती त्यांचे वकिली निपुणता म्हणजे लॉचा अभ्यास म्हणून, ते सामाजिक शास्त्रातले अभ्यासक म्हणून आणि विविध पैलूंवरती आता काम झालेलं आहे. आता मी एक वेगळा दुर्लक्षित पैलू मी आपल्यासमोर ठेवू इच्छितोय आणि तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक भाषा तज्ज्ञ आणि विशेष करून ते पाली भाषेचे किती जाणकार होते ते आपल्या समोर मी ठेवणार आहे. मी ते एक सेमिनार आणले आमच्या सिद्धार्थ कॉलेजचं 2008-9 याच विषयी सर मी आमच्या सेमिनारमध्ये तो लेख लिहिलेला होता. कारण मध्यंतरी मी जेव्हा MA करत होतो सिद्धार्थ आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हा अशी काही वंद्यता होती की काही लोकांनी आरोप केला होता की बाबासाहेबांना म्हणे पाली भाषा येतच नव्हती आणि म्हणून त्याला उत्तर म्हणून मी हा लेख त्यावेळेस लिहिला होता. आणि तोच लेख मग जरा शोधला, त्यावेळेस मी काय विचार करत होतो आणि काय लेख लिहिला आणि ते मी काल वाचताना आपल्या विषयाची तयारी करताना मला ते सोपं गेलं. तर मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितोय की बाबासाहेब आंबेडकर 1907 जेव्हा मॅट्रिक पास झाले तेव्हा आत्ताचं एल्फिस्टन कॉलेज, एल्फिस्टन जे रेल्वे स्टेशन आहे आताचं प्रभादेवी त्याचं नाव झालंय, तिथे इंडिया बुलचं ऑफिस आहे. त्या इंडिया बुलच्या ऑफिसच्या इथे पूर्वी एक डबक चाळ नावाची चाळ होती. त्याला काय म्हणायचे, डबक्याची चाळ म्हणून तिचं नाव पडलं डबक चाळ. त्या डबक्यामध्ये कुत्री, त्याच्यानंतर डुकरं आणि गाई म्हशी लोळायच्या. त्या डबक्याच्या बाजूला एक बैठी चाळ होती. त्या चाळीमध्ये भीमराव नावाचा एक व्यक्ती 1907 साली महारातून पहिला मॅट्रिक पास झाला आणि त्याचा सत्कार कोकणातील 2 लोकांनी करायचं ठरवलं. त्यातली एक व्यक्ती होती त्यावेळेचे आमदार, मुंबई विधानमंडळाचे आमदार राव बहादूर सिके बोले, हे त्यावेळेस आमदार होते. आणि दुसरे होते त्यावेळेचे कुणबी समाजातले शिक्षक कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी. या दोघांनी, त्यांना माहिती होतं की मॅट्रिक पास होणं किती त्या काळात कठीण होतं आणि त्यावेळेस भीमराव नावाचा एक मुलगा मॅट्रिक पास झालेला आहे, त्याचा सत्कार आपण केला पाहिजे म्हणून त्यांनी त्या सत्कारासाठी त्यांच्या वडिलांकडे गळ घातली की तुमच्या मुलाचा आम्ही सत्कार करणार आहोत. परंतु भीमरावाच्या वडिलांनी अर्थात रामजी बाबांनी त्यावेळेस सत्काराला विरोध केला की सत्कार करून मुलाला उगीच शेपारल्यासारखं वाटेल, त्याने काय अजून कर्तृत्व केलेलं नाही, त्याचा सत्कार करू नका. परंतु यांनी हिया केला आणि त्यावेळेस भीमरावाचा सत्कार घडून आणला. सत्काराला बाबासाहेबांनी असं लिहून ठेवलेलं आहे की मी काय उत्तर दिलं मला आज आठवत नाही, आता ते लिखित स्वरूपातही नाही, परंतु त्यावेळेस केळुसकर गुरुजींनी
त्यांना एक बुद्ध चरित्र भेट दिलं होतं. बघा, बाबासाहेबांकडे पालीकडे वळण्याची सुरुवात कुठून झाली, तर ते बुद्ध चरित्र ज्यावेळेस केळुस्कर गुरुजींनी त्यांना भेट दिलं, तेव्हा बाबासाहेबांनी एका भाषणात सांगितलेलं आहे की मी ते आदाशासारखं वाचून काढलं आणि मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला की बाबा, तुम्ही रोज संध्याकाळी आमच्याकडनं रामायण आणि महाभारत वाचून घेता, तुम्ही आम्हाला राम समजून सांगितला, तुम्ही मला कृष्ण समजून सांगितला, पण तुम्ही अद्याप बुद्ध का नाही समजून सांगितला. हा प्रश्न त्यांनी आपल्या वडिलांना विचारला. तेव्हा वडील चूप झाले, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. पण त्यांना हे वाटलं की मुलाच्या मनात क्रांतीची ठिणगी पडलेली आहे. बघा, आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे. 14 वर्षाचा भीमराव, त्याच्या हातात ते पुस्तक मिळतं आणि त्याच्या आधी त्याने रामायण आणि महाभारत वाचलेलं आहे आणि ते बोलतात की आम्हाला बुद्ध का सांगितलं गेलं नाही. ही 14 वर्षाच्या भीमरावाची अवस्था काही प्रमाणात आपल्या सर्व भारतीय लोकांची आहे. तुम्हाला सगळ्यांना राम माहिती आहे, सगळ्यांना कृष्ण माहिती आहे, पण कुणालाही बुद्ध माहिती नाही. या भारतात आपण राहतोय, ज्या भारतात बुद्धाचा विचार भारतातून जगभर पसरला, त्या बुद्धाबद्दल भारत अनभिज्ञ का असावा हा प्रश्न आहे. तो प्रश्न जो आज 2025ला भारतीय समाजाविषयी म्हणावा लागतो, तो 1907 साली आपल्याला भीमरावाच्या बाबतीत असं म्हणावं लागतं. आणि त्या भीमरावाने जेव्हा हा प्रश्न विचारला, त्यावेळेस वडिलांना हे कळलं होतं की मुलगा आता बंडखोरी करू पाहतोय आणि त्याला त्याने अडवलं नाही. आणि ते वाचल्यानंतर त्यावेळेस भीमरावाने आपल्या वडिलांना उत्तर दिलं की बाबा, तुम्ही राम आणि कृष्ण सांगितला, ते वाचल्यानंतर राम आणि कृष्णामध्ये ज्या मला काही मर्यादा दिसत आहेत, तर मला बुद्ध मात्र त्यांच्या समोर हिमालयासारखा उभा राहिलेला आहे. आणि म्हणून हा हिमालय असलेला बुद्ध बाबासाहेब नंतर शोधत राहिले, तो त्यांना भारतात सापडला नाही. कारण ज्यांनी बुद्धाला भारतातून नष्ट केला, त्यांनी हा बंदोबस्त केला होता की बुद्ध भारतात सापडता कामा नये. ज्यांनी पुस्तकं जाळली, त्यांनी लेण्यातला बुद्ध सुद्धा खरवडून काढण्याचा प्रयत्न केला. पण किती खरवडणार? भारतामध्ये 2000 लेण्या आहेत. किती लेण्या आहेत? 2000. त्यातल्या 1200 ते 1500 लेण्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. खरवडून किती खरवडणार? तो बुद्ध खरवडू शकले नाहीत. परंतु पुस्तकं उपलब्ध नव्हती. ती त्यांना भेटली कुठे? तर ज्यावेळेस 1913 साली सयाजीराव गायकवाडांच्या माध्यमातून 25 रुपये महिना स्कॉलरशिप घेऊन ज्यावेळेस भीमराव वयाच्या 21व्या वर्षी ज्यावेळेस ते अमेरिकेत जातात आणि अमेरिकेमध्ये जे आदाशासारखं वाचन करतायत, त्याच्यात बाबासाहेबांनी केलेल्या उल्लेखानुसार ते अमेरिकेमध्ये बुद्ध साहित्यच वाचत होते. हे त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितोय की हे त्यावेळच्या लोकांनी, मी आभार मानतोय, जसं आपल्याला फुले आणि सावित्रींबद्दल सातत्याने आपण आभार मानतो की त्यांनी शिक्षणाचा प्रसार केल्यामुळे आज हे शिक्षण आमच्यापर्यंत पोहोचलं, तसं आणखीन एका दाम्पत्याचे आपण आभार मानले पाहिजेत. मी त्याचा उल्लेख यासाठी करतोय की तो एक तरुण, तो स्वतः ख्रिश्चन होता आणि त्यावेळेस ICS परीक्षा पास झाला होता. आणि ICS परीक्षा पास झाल्यानंतर त्याची ड्युटी पहिल्यांदा श्रीलंकेत लागली आणि त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर रीस डेव्हिस. हे नाव तुमच्या कानावर पडावं म्हणून मी हे सांगू इच्छितोय की त्यावेळेस ते ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये कलेक्टर म्हणून नोकरीला होते, त्यावेळेस त्यांनी पाली साहित्याचा प्रचंड अभ्यास केला. अनेक बौद्ध भिक्षूंकडनं पाली भाषा शिकून घेतली आणि हा अभ्यास केल्यानंतर त्यांनी भारतामध्ये आपली बदली करून घेतली. आणि बदली करून घेतल्यावर ते भारतात आले आणि भारतामध्ये जे काही बौद्ध स्थळ त्या काळात अलेक्झांडर कॅनिंगहॅमने शोधून काढली. आता मी अलेक्झांडर कॅनिंगहॅमचं नाव यासाठी घेतोय की त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली. आणि ही स्थापना केल्यानंतर त्यांनी जो काही बुद्धाचा शोध घेतला, आणि तो शोध कुणामुळे घेतला तर जे 3 प्रमुख ट्रॅव्हलर्स भारतात आले होते, त्यातला एक ट्रॅव्हलर्स आहे युआनसांग. याचं तानतान सुई की नावाचं जे आत्मकथन आहे, प्रवास वर्णन आहे,
चायनीज भाषेत, ते इंग्रजी भाषेमध्ये नंतर भाषांतरित झालं. नंतर फायन आणि इत्सिंग या सगळ्यांची प्रवास वर्णनं वाचल्यानंतर ज्यावेळेस अलेक्झांडर कॅनिंगहॅमने भारताच्या बुद्धाचा शोध घेतला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे किती किती अंतरावरती कुठली कुठली ठिकाणं आहेत, अगदी ज्याला तुम्ही अयोध्या म्हणून ओळखता ते पूर्वीचं साकेत, हेही अलेक्झांडर कॅनिंगहॅमने शोधलं. आता अयोध्येमध्ये रामाच्या मूर्त्या सापडल्या पाहिजेत, पण सर्वात जास्त मूर्त्या बुद्धाच्या सापडलेल्या आहेत, याची नोंद आपण घेतली पाहिजे, कारण ते पूर्वीचं साकेत आहे. मी उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितोय की मथुरा जर कृष्णाची आहे तर कृष्णाच्या मूर्त्या सापडल्या पाहिजेत, पण तिथे 5,000 बुद्धाच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत, याची नोंद आपण घेतली पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, तर अलेक्झांडर कॅनिंगहॅमने हा शोधलेला बुद्ध, तो रिस डेव्हिसने त्या त्या क्षेत्राचं पर्यटन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर आणि पाली साहित्याचा अभ्यास केल्यानंतर त्याने ठरवलं की आता याला आयुष्य दिलं पाहिजे. यासाठी तुम्हाला माहिती आहे की कलेक्टरचा काय तानबान असतो आणि काय त्याची मिळकत असते, पण या तरुणाने त्या काळात पाली साहित्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्याने थेट लंडन गाठलं. लंडनला गेल्यानंतर भाषा तज्ज्ञ असलेल्या एका मुलीबरोबर वयाच्या 40व्या वर्षी लग्न केलं आणि या 2 नवरा बायकोंनी मिळून, मिसेस आणि मिस्टर रिस डेव्हिस, अख्खं त्रिपिटक साहित्य हे रोमन लिपीत लिहून काढलं. गंमत नाही आहे, मी पाली भाषेत 91 पासून काम करतोय, पण अख्खं त्रिपिटक याचे 32 ग्रंथ, अट्टकथा, टीका साहित्य असं मिळून 140 ग्रंथ, आज मी सांगायला मला अभिमान वाटतो की हे सगळं रोमन लिपीत तयार आहे. हिंदीमध्ये सर्व साहित्य नाही आहे, काही साहित्य आहे. मराठीत 10 ते 15 ग्रंथच अनुवादित झालेले आहेत. म्हणजे मी मराठी भाषेच्या लोकांना सांगू इच्छितोय की ते दालन पूर्णतः तुमच्यासाठी ओपन आहे, की त्याच्यात काम करण्याची संधी आहे. मराठी जनांपर्यंत हे साहित्य पोचलं नाही. मी का सांगतोय तुम्हाला, तर मध्ये मोदींनी नालंदाचं उद्घाटन केलं, मला वाटतं गेल्याच महिन्यात, आणि त्यावेळेस त्यांनी जुन्या नालंदा समोर आपल्या सवयीप्रमाणे फोटो सेशन केलं आणि तिथे भाषण करताना ते गौरव उद्गार काढले की आमचा तो देश आहे की या देशामध्ये तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठ निर्माण झाली. आता हे सगळं टीव्हीत पाहत असताना मला हा प्रश्न पडला की मोदीजी, तुम्ही 2च विद्यापीठांचा उल्लेख केला, कदाचित तुम्हाला 2च विद्यापीठं माहिती असावीत, कारण त्याच्यानंतर तुम्ही काय पुढच्या विद्यापीठांची नावं सुद्धा घेत नाही आहेत. पण मला सांगायला अभिमान वाटतो इथल्या अध्यासनाच्या सर्व श्रोत्यांना की आज उत्खननामध्ये तो गौरवशाली भारत आपल्याला सापडलेला आहे की 1-2 नाही तर 30 विद्यापीठं आपल्याला उत्खननात सापडलेली आहेत. किती? 30 विद्यापीठं, जी विद्यापीठं ही तुम्हाला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान शिकवत होती. इतका तो गौरवशाली भारत आहे की त्याची एका दमात तुम्हाला नावं घेता येत नाही, पण ती नावं कानावर पडली पाहिजेत. नालंदा, तक्षशिला, उरुवेला, विक्रमशिला, वल्लभी, उदंतपुरी एका दमात घेता येणार नाही त्याची नावं. ही विद्यापीठं आज उपलब्ध आहेत. आणि जग जेव्हा अमेरिका खंडाचा शोध सुद्धा लागला नव्हता आणि युरोप अंधारात सचपडत होता, त्यावेळेस भारताला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान शिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या बौद्ध विद्यापीठांनी केलेलं आहे. मग हा प्रश्न आहे की त्या विद्यापीठात कुठल्या भाषेत ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान शिकवलं जात होतं? कुठली ती भाषा होती? याचा काही शोध आपण घेणार आहोत की नाही? याचं चिंतन मंथन करणार आहोत की नाही? आणि मग शोध घेतल्यावर आपल्याला कळतं की प्राचीन भारताची जर राजभाषा कुठली होती तर ती पाली भाषा होती. तुमच्या टाळ्या फार कमी वाटतायत. टाळ्याची का कंजूसी करताय तुम्ही? प्रसिद्ध लेखक दया पवार असं म्हणायचे, महको तो ऐसे महको की फूलों को भी होश आ जाए, महको तो ऐसे महको की फूलों को भी होश आ जाए और ताली ऐसे बजाओ की वक्ता को भी जोश आ जाए. अरे बाबासाहेबांची जयंती करतोय, जर तुमच्यात जोश नसेल तर माझ्यात जोश कुठून येणार? जोश असला पाहिजे ना, पण जोश के साथ होश भी होना चाहिए. आणि तो होश देण्यासाठी मी मात्र आपल्या समोर उभा आहे.
मी हा बॅकग्राऊंड तुम्हाला यासाठी सांगतोय की भारतात पहिल्यांदा काय लिहिलं गेलं ते दगडावरती लिहिलं गेलं. कागद उपलब्ध नव्हता. कागद कुणी शोधला? चायनाने. मेड इन चायना. कागद कुठून आलेला आहे? चायनातून. आता मला सांगा, इथे सगळे बसले आहेत. पाली भाषेची कमाल सांगतो. इथे सगळे या बसलेल्या लोकांचा जन्माचा दाखला आहे की नाही? आहे की नाही तुमचा? तो कशावर आहे? कागदावर. पण भारतात एकमेव असा महापुरुष आहे की ज्याचा जन्माचा दाखला हा दगडावरती आहे, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. तो दाखला कुठे आहे? त्यांच्या ज्या ठिकाणी बर्थ प्लेस आहे त्या बर्थ प्लेस मध्ये आहे. आणि तो कुणी रेक्टिफाय केलाय? की ज्याच्या नावावर भारताचा सातबारा आहे, सम्राट अशोक. आणि त्या अशोकाने काय म्हटलंय? 2,500 वर्षापूर्वी पालीमध्ये म्हटलंय, इदं बुद्धं जातो. इथे बुद्धाचा जन्म झाला, म्हणून या गावाचा कर मी माफ केला. हा काय आहे? बुद्धाचा इथे जन्म झाला याचा पुरावा आहे. भारतात एकमेव ऐतिहासिक पुरुष आहे ज्याचा जन्माचा दाखला आहे. अरे, मला का असं वाटतं की मी लोकसभेत बोलतो की काय? नाही ना? अरे, आपल्याला लोकसभेत जायचं आहे. तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की पहिल्यांदा शिलालेख जे लिहिले गेले त्यातलं पहिला शिलालेख आहे तो बार्बर येथे सापडलेल्या, बिहारला तुम्ही काय म्हणता? बिमारू राष्ट्र. त्या बिहारमध्ये पहिला शिलालेख सापडला. म्हणजे पहिलं लिहिलं गेलं कुठे? तर बार्बर जी आजीविकांसाठी अशोकाने दिलेली लेणी आहे त्या लेणीमध्ये पहिला शिलालेख सापडला. बिमारू राज्य ज्याला तुम्ही ओळखलं जातं तिथे पहिला शिलालेख सापडतो. तो दगडात कोरलेला आहे. असं असंख्य शिलालेख आज या भूगर्भात आपण काढून टाकलेले आहे. तुम्हाला माहितीये की अशोकाचे 84,000 त्याने जे काय वास्तू बांधलेले आहेत त्यातले आपल्याला 1000 तरी शिलालेख सापडले पाहिजे होते की नाही? पण आपला देश इतका काय म्हणता येईल की कर्तबगार लोकांचा देश आहे. यासाठी सांगतोय की आम्हाला इतिहासाचं इतकं वावडं आणि अज्ञान आहे की आतापर्यंत फक्त अशोकाचे 42 शिलालेख सापडले. किती? फक्त 42. त्यातले 36 शिलालेख भारतात सापडलेत. 2 अफगाणिस्तान, 2 पाकिस्तान, 2 नेपाळ. त्यातल्या एका शिलालेखाचा मी उल्लेख केलेला आहे. आणि 36 फक्त भारतात. तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही की आज मी बोलतोय ते अपरांत. तर अपरांत, त्या अपरांताची राजधानी सोपारा, तिथे अशोकाचे 14 शिलालेख होते. त्यातले फक्त 2च सापडलेले आहेत. 12 शिलालेख तिथल्या बिल्डर लोकांनी बिल्डिंगच्या पायात गाडून टाकले. अज्ञान. 14ची सिरीज होती पण अज्ञानापोटी गाडून टाकलेत. आता ते कुठल्या बिल्डिंग पाडून आपल्याला ते शोधावे लागतील माहिती नाही. आणि तिथपर्यंत जिथे तो स्तूप आहे त्याच्या कितीतरी किलोमीटर बांधकाम होता कामा नये, परंतु थेट त्याला भिडायला आलेलं बांधकाम आहे. कारण बिल्डर लॉबी प्रचंड ताकदीची आहे. त्याच्याबद्दल आज माझा विषय नाही म्हणून मी काही बोलू इच्छित नाही. हे मी बॅकग्राऊंड यासाठी सांगतोय तुम्हाला की त्या रीस डेव्हिस नवरा बायकोने अख्खं त्रिपिटक हे रोमन लिपीत लिहून काढलं. इतकंच नाही तर त्यांनी ते इंग्रजी भाषेत भाषांतर केलं. आणि त्यामुळे जगाला पहिल्यांदा बुद्ध कळला. आणि मग बुद्धाचं अध्ययन सुरू झालं की युरोप, अमेरिकेमध्ये, विशेष करून जर्मनीमध्ये. आणि हे सगळं बाबासाहेब तिकडे गेल्यामुळे त्यांनी अमेरिकेमध्ये, नंतर इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर काही महिने जर्मनीमध्ये, जे जर्मन हे भाषेचं केंद्र आहे, भाषेचं जगाच्या भाषा अध्ययनाचं केंद्र आहे, म्हणून ते जर्मनीमध्ये बॉन युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते. या ठिकाणी जाऊन जे काही अध्ययन केलं आणि त्यांना भारतामध्ये एल्फिस्टन महाविद्यालयात संस्कृत शिकायचं होतं. पण केवळ अस्पृश्य असल्यामुळे त्यांना संस्कृत शिकण्याची बंदी होती. नाही शिकू दिलं. त्यांना काय करावं लागलं? पर्शियन आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये त्यांना BA करावं लागलं. म्हणजे त्यांना युरोपियन भाषा शिकण्याची अनुमती होती, पण भारतीय भाषा असलेली संस्कृत, जिला तुम्ही देववाणी म्हणून ओळखता, ती एका अस्पृश्याला शिकण्यामध्ये बंदी होती. आणि म्हणून त्याला ती शिकता आली नाही. मग त्यांनी स्वप्रयत्नाने ते संस्कृत सुद्धा शिकले.
हा दुर्लक्षित पैलू मी तुमच्या समोर का मांडतोय, तर बाबासाहेबांना लिखित पुराव्यानुसार, मी लहानपणी ऐकलं होतं की म्हणे त्यांना 14 भाषा येत होत्या, पण लिखित पुरावा नाही. लिखित पुरावा सापडतो तो 9 भाषांचा. किती भाषा येत होत्या बाबासाहेबांना? 9 भाषा येत होत्या. म्हणजे त्यांना संस्कृत येत होती, त्यांना पाली तर येत होती, ती स्वयं अध्ययनाने शिकले. त्यांना पर्शियन येत होती, त्यांना जर्मन येत होती, त्यांना इंग्रजी येत होती, त्यांना फ्रेंच येत होती, त्यांना गुजराती येत होती, हिंदी येत होती. अर्थात मराठी ते मराठीच होते म्हणून मराठी येत होती. अशा तब्बल किती भाषा येत होत्या? 9 भाषा. आता इथे बसलेल्या लोकांना जर विचारलं, माझाही बायोडेटा 4 भाषांच्या वरती जात नाही, 4 भाषेच्या वरती जात नाही. बाबासाहेबांना किती भाषा येत होत्या? 9 भाषा. आणि म्हणून त्यांची जयंती आपण करतोय. तर भाषा तज्ज्ञ म्हणून बाबासाहेबांचा हा दुर्लक्षित पैलू, आपण त्या निमित्ताने त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. अधिकाधिक भाषा आपण शिकलं पाहिजे. अधिकाधिक भाषा शिकून आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. कारण ह्या भाषा शिकल्यामुळे थेट त्या भाषेतल्या लोकांशी संवाद साधणं खूप सोपं जातं. असं म्हणतात की बाबासाहेबांचं इंग्रजी हे जर्मन टोनने इंग्रजी ते बोलायचे, असं माईंनी सांगितलेलं आहे. आता मी तर का त्यांना ऐकलेलं नाही, त्यांचे काही उपलब्ध रेकॉर्ड्स आहेत म्हणजे भाषणाचे, त्याच्यातून त्यांचं कळतं की त्यांचे उच्चार हे ब्रिटिश इंग्रजी नाहीये, त्यांचं जर्मन टोनचं इंग्रजी होतं आणि त्या इंग्रजी टोनने त्या पद्धतीने ते बोलायचे. तर आपण हा एक 9 भाषा आणि त्याच्यात असलेला तज्ज्ञ आणि विशेष करून मराठी भाषेवरती जे बाबासाहेबांचं प्रभुत्व आहे, तर ते अभ्यासताना की ते वाचताना तुम्हाला मूकनायक आणि बहिष्कृत भारताचे अंक, त्यांचे अग्रलेख वाचताना, त्यांची तयारी करताना बाबासाहेबांनी संत साहित्याचा जो अभ्यास केलेला आहे, म्हणजे संत साहित्यात त्यांची निपुणता आहे. विशेष करून त्यांना जो तुकाराम महाराजांचा जो जे आकर्षण आहे आणि त्याच्यासाठी मग त्यांनी आपल्या मूकनायकावरती जे तुकारामांचं जे स्वगत आहे, नंतर बहिष्कृत भारतामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीचा निवड केलेली आहे. आणि मग ते म्हणतात की ज्ञानेश्वरी आणि तुकोबाची गाथा हे जर वगळलं तर बाकीचं मराठी साहित्य हे काय दर्जाचं आहे, याच्याबद्दल बाबासाहेब भाष्य करतात. मी मुद्दाम ते करत नाहीये, कारण एका भाषेच्या व्यक्तीने दुसऱ्या भाषेबद्दल बोलणं हे योग्य नाही आहे. आपण त्या दृष्टीने ते मी टाळतोय आणि मी पुढे जातोय की या विविध भाषांवरती बाबासाहेबांचं जे काम आहे, ते काम मुद्दामून आपण वाचलं पाहिजे. आणि त्याच्यावरती आता वेगवेगळ्या पैलूंवरती रिसर्च चालू आहे, PhD लोक करतायत. बाबासाहेबांच्या त्या भाषेच्या पैलूवरती पण, म्हणजे मराठी भाषेच्या पैलूवरती आज आपण ते नीट समजून घेतलं पाहिजे. मी एक गोष्ट सांगतो की बाबासाहेबांना मराठीचा इतका अभिमान होता की मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी जो युक्तिवाद केलेला आहे आणि त्या युक्तिवादात जे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्यांमुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे. हे मध्ये सामन्यामध्ये डॉक्टर हरी नरकेंनी जो लेख लिहिलेला आहे तो आपण आवर्जून वाचला पाहिजे, की त्याच्यात त्यांनी जो काय भाषिक राज्यांवरती ते काम केलं, त्याच्यावरती लिंग्विस्टिक ह्या मुद्द्यावरती बाबासाहेबांनी एक स्वतंत्र पुस्तिका लिहिलेली आहे. आपण त्याचंही वाचन केलं पाहिजे. मी आता पुढे जातोय तो यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बुद्ध चरित्र वाचल्यानंतर, ज्यावेळेस त्यांनी बौद्ध धम्माकडे आकर्षित होत असताना, मी आता 11 तारखेला खालसा कॉलेजला होतो आणि खालसा कॉलेज आपल्याला इथे बसलेल्या लोकांना कदाचित माहिती नसेल की जून 1937 साली बाबासाहेबांनी खालसा कॉलेज स्थापन केलं. हे माहिती आहे की नाही मला माहिती नाही. खालसा कॉलेजची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि त्यांचा राजगृह हे जे काय जी वास्तू आहे हिंदू कॉलनीमध्ये आहे, ती ज्या पाटणकर नावाच्या आर्किटेक्चरने बांधलेली आहे, त्याच आर्किटेक्चरने खालसा कॉलेज बांधलेलं आहे. आणि जेव्हा मी खालसा कॉलेजमध्ये फिरत होतो तर मला असं वाटत होतं मी राजगृहात फिरतो की काय, असं ते सगळे ते पिलर आणि ते सगळे. आणि मग त्यांनी, मला वाटतं सर पण त्या व्याख्यानामध्ये होते तिकडे खालसा कॉलेजला, तर तिथे त्यांनी बाबासाहेबांनी ती जमीन जी विकत घेतलेली आहे त्याचे मूळ डॉक्युमेंट्स दाखवले आणि त्याची फोटोकॉपी मला दिली. तर त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची अशी ती सही आहे, जग बदलणारी सही, आणि पत्ता आहे राजगृहाचा 1937 ला. आणि ती जमीन बाबासाहेबांनी 22,500 रुपयाला विकत घेतलेली.
त्यावेळेस महिन्याचा पगार 2 रुपये होता. 22,500 रुपयाला ती जमीन विकत घेऊन तिथे खालसा कॉलेज निर्माण झालं. मी हे तुम्हाला सांगू इच्छितोय की 1932 साली इथे अशी एक गोलमेज परिषदेला बाबासाहेब गेलेले असताना भारतात एक अशी आवई उठली होती की बाबासाहेब आंबेडकर भारतात आल्यावर इस्लाम स्वीकारणार आहेत. तर काही बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये होते सुभेदार सवातकर. त्या सवातकरांना बाबासाहेबांनी रिटर्न एक पत्र पाठवलं लंडनवरनं. त्या पत्रात त्यांनी 3 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पहिला उल्लेख आहे की धर्मांतर करण्याचं माझं अजून निश्चित झालेलं नाही. 1932 ची गोष्ट आहे. नंबर 2, मी अद्याप इस्लाम धर्म मी स्वीकारणार नाही. नंबर 2. नंबर 3 सांगितलंय त्यांनी, तूर्त माझा कल हा बौद्ध धर्माकडे आहे. कारण ते लंडनमध्ये हे सगळं अध्ययन करत होते. बघा, 35ला धर्मांतराची घोषणा केलेली आहे आणि 35ला धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं 1936ला. हे पुस्तक आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे, इतकं ते महत्वाचं आहे. मी का सांगतोय तुम्हाला, तर महाराष्ट्र शासनाने ते फक्त 15 रुपयात दिलेलं आपल्याला. त्या पुस्तकाचं नाव आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती संस्थेचं निर्मूलन. बघा, आपल्या देशामध्ये आपण पोलिओचं निर्मूलन केलं, आपल्या देशामध्ये आपण टीबीचं निर्मूलन केलं, आपल्या देशामध्ये आपण देवीचं निर्मूलन केलं, देवी नावाचा रोग त्याचं निर्मूलन केलं. आपण बुडाला बाजार आता करोनाचं निर्मूलन केलं, सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेतलेलं आहे. पण एक रोग जो 2500 वर्षापासून तब्बल त्याला महारोग म्हणून झालेला आहे, तो महारोग असलेल्या त्या रोगाचं निदान आणि त्याचं वॅक्सिनेशन बाबासाहेबांनी ज्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते पुस्तक मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की बाकीचे सगळे देश मातीने बनले आहेत, भारत मात्र जातीने बनलेला आहे. आणि म्हणून भारतात आजही सैराट होतोय ऑनर किलिंग. कारण प्रेम धर्मावर आणि जातीवर केलं जातं, माणसावरती प्रेम केलं जात नाही. म्हणून काय होतं, सैराट. ऑनर किलिंगच्या ज्या केसेस वाढत आहेत, रोज टीव्हीला आपण पाहतोय ऑनर किलिंग. 2 जातीमध्ये वेगवेगळ्या 2 वेगवेगळ्या धर्मांमध्ये जर विवाह झाला तर पालकच त्यांना मारून टाकतात. हे जे ऑनर किलिंग आहे ते त्यामुळे आहे. आणि म्हणून हे पुस्तक इतकं महत्वाचं आहे, हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे, जाती निर्मूलन. तर त्या पुस्तकात बाबासाहेबांनी पहिलं वाक्य जे बुद्धाचं वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यात ते इंग्रजीत लिहितात, नाव ट्रूथ इज ट्रूथ, अनट्रूथ इज अनट्रूथ. सत्याला सत्य म्हणून जाणार आणि असत्याला असत्य म्हणून जाणार. बघा, 36 पासून आपण सातत्याने जर बघाल तर बाबासाहेब बुद्धाचा उल्लेख करतात. आणि त्यांनी पुरंदरे स्टेडियम मध्ये दादरला जे भाषण केलेलं आहे, त्या भाषण इतकं सुंदर आहे. त्याचं टायटल मला इतकं आवडतं. त्या पुस्तकाचं ते टायटल आहे, ज्या भाषणाचं टायटल आहे, मुक्ती कोण पथे, कुठल्या मार्गाने मुक्ती मिळणार आहे. आणि त्याच्यात सुद्धा बाबासाहेब बुद्धाचाच उल्लेख करतात. आणि त्यानंतर आपण बघायला जातो की बाबासाहेब आंबेडकरांनी 37ला जे खालसा कॉलेज काढलं, त्यानंतर त्यांनी पुन्हा, आता खालसा कॉलेज म्हणून आठवलं म्हणून मी सांगतोय तुम्हाला की गेल्याच वर्षी मी नोव्हेंबरला अमृतसरला गेलो होतो आणि गोल्डन टेम्पल मध्ये गेलो. तिथे डोंगरे सर 10 गुरूंच्या समाध्या आहेत शिखांच्या. तिथे माथा टेकल्यानंतर जेव्हा मी बाहेर पडलो गोल्डन टेम्पलच्या समोर टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, त्या टेम्पल कॉम्प्लेक्स मध्ये 10 गुरूंचे जिथे समाध्या आहेत तिथे एकाच व्यक्तीचा फोटो आहे. ती व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुठे? गोल्डन टेम्पल मध्ये. जर गोल्डन टेम्पल मध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे तर हे बघताना माझ्या अंगावरती शहारे आले होते की बाबासाहेबांना अशा पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे, जाती बाहेर, धर्माबाहेर आणि मुक्तीदाता म्हणून बघितलं पाहिजे. आणि हे बघताना आपल्याला गोल्डन टेम्पल मध्ये जर बाबासाहेब दिसतात आणि बाबासाहेब आंबेडकर 1945 साली जेव्हा ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी एका कॉलेजची स्थापना केली आणि त्याच्या आधी त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हा पीपल शब्द मला इतका आवडतो की पीपल जर इंग्रजीमध्ये म्हटलात की त्याला लोक म्हणतात आणि त्याला मराठीत म्हटलं की पीपल म्हणजे हिंदी आणि मराठीमध्ये पीपल का पेड, पीपल म्हणजे बोधी वृक्ष. पीपल्स एज्युकेशन सोसायटी
त्यांनी ठरवलं असतं तर ते आंबेडकर एज्युकेशन सोसायटी काढू शकले असते, पण त्यांनी लोकांसाठी शिक्षण देणारं हे काढलं. आणि त्याचा जो मोनोग्राफ बनवलाय, हा दिसतोय तुम्हाला मोनोग्राफ इथे, माझं बोट आहे तिथे, तो मोनोग्राफ आहे नालंदाचा. नालंदाचा आहे. आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे माहितीये का? प्रज्ञा आणि करुणा. ज्यावेळेस पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापना झाली तर पत्रकारांनी त्यांना विचारलं की बुद्धाचं मनोगत काय आहे? प्रज्ञाशील करुणा. पण तुम्ही इथे फक्त प्रज्ञा आणि करुणाच लिहिलेला आहे, शील मिसिंग आहे. पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला. बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं? ते म्हणाले की त्यालाच मी प्रज्ञावान म्हणतो की ज्याच्यामध्ये शील आहे. तो प्रज्ञा नाहीच आहे. म्हणून बाबासाहेब काय म्हणाले? प्रज्ञा आणि करुणा. तिथे शील नाही आहे, पण ते शील प्रज्ञेत दडलेलं आहे. त्यासाठी जो प्रज्ञावान आहे त्याच्यात करुणा असली पाहिजे आपल्या राष्ट्राच्या बाबतीत, राष्ट्रातील लोकांच्या बाबतीत. जर ही करुणा नसेल, ती करुणा फक्त आपल्या धर्म आणि जातीपुरती असेल, तर मी नेहमी असं गोष्ट सांगतो की अमेरिकेत सर्व अमेरिकन आहेत, ब्रिटनमध्ये सगळे ब्रिटिश आहेत, चीन जपानमध्ये चीन आणि जापनीस आहेत, भारतात कोणीही भारतीय नाही. तो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई 6 प्रमुख धर्म आणि 6000 जातीत विभागलेला आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला कसे भारतीय लोक पाहिजेत? आय एम फर्स्ट इंडियन, लास्ट इंडियन, नथिंग एल्स. मी पहिल्यांदाही भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे. ही भारतीयता निर्माण करायची असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीचं जे ब्रीद वाक्य आहे, तर ते ब्रीद वाक्य म्हणतं की भारतात आम्हाला राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत करायचं आहे. हे जे ब्रीद आहे बाबासाहेबांचं, त्यासाठी त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. सिद्धार्थ, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी हे सांगतो की बाबासाहेबांनी सिद्धार्थ नाव का ठेवलं? तर सिद्धार्थ हा एक सामान्य व्यक्ती होता, त्याने अथक परिश्रमाने तो बुद्ध झाला. म्हणजेच जे मुलं विद्यार्थी प्रवेश घेतात ते सामान्य सिद्धार्थ असतात, पण जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा ते बुद्ध होऊन बाहेर पडतात, म्हणजे ज्ञानी होऊन बाहेर पडतात. म्हणून त्या कॉलेजचं ज्या 2 बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंगची नाव काय? एकेचं नाव आहे बुद्ध भवन आणि दुसरीचं नाव आहे आनंद भवन. जिथे बुद्ध आहे तिथे आनंद आहे, आणि जिथे आनंद आहे तिथेच बुद्ध आहे. त्या अर्थानं 2 बिल्डिंगची नावं आहेत. यासाठी आपल्याला सांगू इच्छितोय की मग या दरम्यान बाबासाहेबांनी जे कॉलेज काढलं सिद्धार्थ, तर खालसा कॉलेजचे 11 प्राध्यापक त्यांनी जसेच्या जसे आणून सिद्धार्थ कॉलेजमध्ये ठेवले. आणि त्या कॉलेज मध्ये आलेले एक प्राध्यापक या देशाचे रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री झाले. कदाचित संधी मिळाली असती तरी प्राईम मिनिस्टर पण होऊ शकले असते. ते आहेत प्राध्यापक मधु दंडवते. हे आपल्याला माहिती आहे. किती दिग्गज लोक सिद्धार्थ मधून बाहेर पडलेले आहेत. तुम्हाला जितेंद्र माहिती आहे, हिरो जितेंद्र, हिंदी पिक्चर मधला हिरो, तो सिद्धार्थचा विद्यार्थी आहे आणि तो नेहमी सिद्धार्थचं नाव घेतो. मग मला हे का सांगायचं आहे, तर बुद्ध, पीपल एज्युकेशन सोसायटी आणि बाबासाहेबांना जे पाहिजे होतं सिद्धार्थ आणि मिलिंद, हे तक्षशिला आणि नालंदा सारखं बनावं. आता ते बनलं की नाही त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही, कर्मचारी म्हणून मला एक मर्यादा आहे. परंतु आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषेसाठी नेमकं काय काम केलं. संस्कृतसाठी त्यांनी अध्ययन करताना संस्कृतची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी 8व्या परिशिष्टात केलेली आहे. तशीच संभावित भाषा म्हणून बाबासाहेबांनी 8व्या परिशिष्टात पाली भाषेची नोंद केले, परंतु त्यांना 8व्या परिशिष्टात पाली टाकता आली नाही. कार्य बाहुल्य खूप होतं त्यांच्याकडे, खूप प्रचंड काम होतं. राष्ट्राचं उत्थानाचं काम त्यांच्याकडे होतं, संविधानाचं काम होतं, हिंदू कुणबीलाचं काम होतं. परंतु हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम केलंय भाषा तज्ज्ञ म्हणून. तो आहे बाबासाहेबांनी निर्माण केलेला आणि महाराष्ट्र शासनाने संपादित केलेला 16वा खंड. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बाबासाहेबांना वेळ कसा मिळाला. कारण एका बाजूला मंत्री म्हणून काम करायचं आहे, राजकारणी असताना वेगवेगळ्या सभा संमेलनांमध्ये जायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अध्ययन करायचं आहे. मला असं वाटतं माई साहेबांनी ते लिहून ठेवलेलं आहे म्हणून बाबासाहेब 18 ते 21 तास काम करत होते. किती? 18 ते 21 तास. त्यांनी पुन्हा एक लिहिलेला प्रसंग सांगतोय माई साहेबांनी की ते संध्याकाळी रात्री उठले की त्यांचा जो बंगला होता 26 अलीपूर रोड,
जर तुम्ही पाहिलं असेल, मी बघून आलेलो आहे, पण आता त्याचं अस्तित्व नाही आहे. तिथे आता त्यांचं स्मारक बनलेलं आहे, 26 अलीपूर रोड, दिल्ली. तिथे 18 खोल्यांचा बंगला होता. पटियालाच्या राजाने बाबासाहेबांना राहण्यासाठी दिला होता. त्या 18 खोल्यांमध्ये रात्री मेणबत्ती लावलेली असायची त्याच्या दरवाजासमोर आणि एक नोटबुक ठेवलेली असायची. बाबासाहेब रात्री उठले तर त्यांना पटकन काही गोष्ट सुचली ते तिथे नोट डाऊन करायची. असे 18च्या 18 खोल्यांसमोर नोटबुक ठेवलेली असायची. आज मला अभिमान वाटतो की आमच्याकडे बाबासाहेबांच्या ज्या टाचणवया आहेत, ज्याला फुटनोट्स म्हणतो आपण, त्या आजही शासनाकडे नाही आहेत. 1932 पासूनच्या टाचणवया कधीतरी कॉलेजला तुम्ही भेट दिली तर त्या तुम्हाला बघायला मिळतील. आज आम्ही त्यांचं जतन केलेलं आहे. त्याच्यात बाबासाहेबांच्या डोक्यात जे काय होतं ते सगळं कागदावरती उतरलेलं आहे. तुम्हाला ते पाहायला मिळेल. बाबासाहेबांची अनेक ओरिजिनल पुस्तकं आमच्याकडे आहेत. त्यातली 1,500 अशी पुस्तकं आहेत की जगामध्ये एकाच दुसरी कॉपी असू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रेअर टू रेअर कॉपी. मी पुन्हा वळतोय की जो 16वा खंड आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 4 भाषेत डिक्शनरी बनवलेली आहे पालीची. एका नाही, डिक्शनरी तुम्हाला एकच मिळते. पाली इंटू इंग्रजी रील डेव्हिसने बनवलेली आहे ना. पाली इंटू मराठी बाबा भारतीने बनवलेली आहे. पाली इंटू हिंदी डॉक्टर मदन कौशल यांनी बनवलेली आहे. पण तुम्हाला 5 भाषेत डिक्शनरी म्हणजे पाली, त्याच्यानंतर हिंदी, त्याच्यानंतर इंग्रजी, मराठी आणि गुजराती या 5 भाषेमध्ये बाबासाहेबांनी डिक्शनरी बनवलेली आहे पालीची. त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी मिळाल्यामुळे ह्यापर्यंतची डिक्शनरी तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ओकॅब्युलरी, पाली भाषा कशी बोलली पाहिजे, पाली भाषेचं व्याकरण आणि इतकं सूक्ष्म काम केलेलं आहे बाबासाहेबांनी की मला नाही वाटत मी माझ्या हयातीत हे करू शकेन. म्हणजे पाली भाषेत फक्त एक फोकस ठेवला आणि काम केलं तर मी नाही करू शकत. इतकं काम 16 खंडात जर आवर्जून तो तुम्ही घेतला पाहिजे, तुम्हाला ते कळेल. 100 रुपये किंमत आहे त्याची फक्त शासनाने ठेवलेली. 16वा जो खंड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती सगळी डिक्शनरी, वोकॅब्युलरी आणि नातेवाईकांना काय म्हणतात, पानं, फुलं, प्राणी या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा बाबासाहेबांनी त्याच्यात लिहिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने डिक्शनरी त्यांनी प्रेझेंट केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. किती मोठं काम आहे. आणि हे करत असताना त्यांनी बौद्ध पूजा पाठ कसा असला पाहिजे, तो विधी कुठला घ्यायचा, त्याचं पुन्हा मराठी भाषांतर आणि त्या गाथा का म्हटल्या पाहिजेत याच्याबद्दल विस्ताराने बाबासाहेबांनी काम केलेलं आहे. आणि हे करत असताना बाबासाहेबांनी आणखीन काय तरतूद केलेली आहे बघा. मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितोय की बाबासाहेब आंबेडकर हे सिलोनला गेले होते एकदा. आणि सिलोनला गेल्यानंतर तिथे त्यांनी पाहिलं की पालीचे अनेक ग्रंथ जे त्यांच्या वाचनात आले नाहीत ते ओरिजिनल ग्रंथ त्यांना तिथे पाहायला मिळाले. त्यावेळी झेरॉक्सची काही सोय नव्हती. तर त्या ग्रंथालयाने सांगितलं तुम्ही हे बाहेर नाही नेऊ शकत, भले असाल तुम्ही मिनिस्टर, पण तुम्हाला हे बाहेर नेता येणार नाही. बाबासाहेबांचे त्यावेळेस टंक लेखक तिथे गेले होते, पिल्ले नावाचे. तर ते तिथे गेले होते. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की हे सगळे ग्रंथ इथे तुम्ही बसायचं आणि हे टंकित करूनच भारतात यायचं. कारण बाबासाहेबांना भारतात यावं लागलं. ते पिल्ले तिथे थांबले आणि ते ग्रंथ सगळे टाईप करले, कारण झेरॉक्स नव्हती. टाईप करून ते ग्रंथ जसे तसे दिल्लीला आणले, ते बाइंडिंग करून घेतले आणि ते सिद्धार्थ महाविद्यालयात दिले. आजही आमच्या कॉलेजमध्ये ते टंकलिखित केलेलं आहे साहित्य. किती मेहनत घेतली त्यांनी. हा अभ्यास करताना, बौद्ध धम्माचा अभ्यास करताना, विशेष करून बुद्ध आणि त्याचा धम्म लिहित असताना त्यांनी जे काही संस्कृत आणि बौद्ध साहित्याचा जो प्रचंड अभ्यास केलेला आहे त्याच्यात नोंदी, त्याची टाचणवया पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की हे शांशरेगेने भीमपर्व नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्याच्यात अनेक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत की त्यांनी किती कमी वेळात किती मोठा अभ्यास केला होता, म्हणजे किती तास त्यांनी काम केलं असेल. आणि यासाठी त्यांनी पाली भाषेची सातत्याने नोंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जर कधी राष्ट्रपती भवनात गेलात तर राष्ट्रपती भवनाच्या गेटवरती लिहिलेलं आहे, गेटवरती लिहिलंय बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे पालीमध्ये. तुम्हाला माहिती आहे आपलं जे ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते,
हे सुद्धा पालीतलं आहे. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघाल की जिथे राष्ट्रपती बसतात त्या राष्ट्रपतीच्या सिंहासनाच्या वरती धम्मचक्र कोरलेलं आहे. त्याला तुम्ही अशोक चक्र म्हणून ओळखता. आणि त्याच्या खाली पालीमध्ये लिहिलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन आहे. म्हणजे भारताचा राष्ट्रपती कशासाठी काम करेल? या धम्मचक्राला गती देण्याचं काम करेल. तर तो मागे वळून बघेल तर ना गती देईल. त्या चक्राला गती तेव्हा तो देईल. तुम्हाला माहितीये की पंतप्रधान जिथे शपथ घेतात राष्ट्रपती भवनामध्ये त्या हॉलचं नाव आहे अशोका हॉल. म्हणजे पंतप्रधान कशासाठी शपथ घेतील? अशोकाचा भारत बनवण्यासाठी शपथ घेतील. फक्त दोनच असे पंतप्रधान आहेत ज्याने अशोका हॉलमध्ये शपथ घेतली नाही. त्यातले पहिले आहे अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे आहेत आपले नरेंद्र मोदी. कदाचित त्यांना अशोकाचा भारत बनवायचा नसेल कदाचित. मग पुढे आपण जातो की आज आपण ही पाली भाषेची बाबासाहेबांनी जी काही नोंद केलेली आहे. पूर्वी युपीएससीला पाली भाषा होती. 2013 साली ती पाली भाषा युपीएससीतून काढून टाकली गेली. त्या वर्षी 267 मुलं पाली भाषा घेऊन IAS ऑफिसर झाले होते डोंगरे सर. आणि 12ची गोष्ट सांगतो तुम्हाला, 267 मुलं पाली घेऊन IAS ऑफिसर झाले आणि 2013ला पाली भाषा युपीएससीतनं काढून टाकली. कारण काय दाखवलं तर युपीएससीतनं काढण्याचं कारण सांगितलं की 2011च्या जनगणनेत बघा हिंदी भाषा बोलणारे लोक 25 कोटी होते. मराठी भाषा बोलणारे लोक 7.5 कोटी होते. संस्कृत बोलणारे लोक 45,000 होते. आता संस्कृत किती लोक बोलतात माहिती नाही. म्हणजे मी तरी एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाशी एक तर हिंदीत मराठीत किंवा रिजनल भाषेत बोलताना पाहतो, संस्कृतमध्ये बोलताना नाही पाहिलंय. परंतु 2011च्या जनगणनेमध्ये संस्कृत भाषा ही 45,000 लोक बोलतायत अशी नोंद आहे. परंतु पाली भाषा बोलणाऱ्या एकही व्यक्ती उपलब्ध नाही नोंदीप्रमाणे. म्हणून तिला श्रीलंका, म्यानमार आणि कंबोडियाची भाषा म्हणून ठरवून परदेशी भाषा, विदेशी भाषा ठरवून तिला युपीएससीतनं काढून टाकलं गेलं. त्याच्यावरती अनेक लोकांनी विरोध केला, आंदोलनं झाली, केस टाकली गेली. आणि जे केस लढत होते त्यांचं मी आठवण आज इथे काढू इच्छिते. डॉक्टर भालचंद्र खांडेकर सर, त्यांचं निधन झालं आणि केस त्यांच्या बाजूने लागली. 10 वर्ष लागली त्याला. आज केस बाजूने लागलेली आहे. युपीएससीच्या बाजूने पाली युपीएससीत आली पाहिजे. पण जनरेटर नसल्यामुळे किंवा हे लोकांना माहितीच नसल्यामुळे आजही सरकारकडे कोणी मागणी करत नाही. त्यासाठी जनरेटरची आवश्यकता आहे. जर ती युपीएससीला आली तर ती एमपीएससीला पण सुरू करता येईल. आणि पाली भाषा शिकून तुम्हाला स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळू शकते हे जर मुलांमध्ये मेसेज गेला तर मुलं मोठ्या प्रमाणात पाली भाषा शिकतील. मला सांगायला अभिमान वाटतो जगभराच्या अनेक विद्यापीठात पाली भाषा शिकवली जाते. भारतात सुद्धा अनेक विद्यापीठात पाली भाषा शिकवली जाते. महाराष्ट्रामध्ये मुंबई विद्यापीठात 1910 पासून पाली भाषा सुरू झाली. मगाशी माझी ओळख करून दिली गेली ती थोडीशी त्रोटक आहे. मी एकाच मिनिटात माझी ओळख करून यासाठी देतोय की आपल्याला माहिती आहे की सध्या महाबोधी सोसायटीचं आंदोलन चालू आहे, ती बौद्धांना मिळावी म्हणून. त्यासाठी जे पहिलं आंदोलन ज्यांनी उभं केलं 1893 पासून ते अनागरिक धम्मपाल. हे अनागरिक धम्मपाल पालीचे एक्सपर्ट होते. त्यांचे शिष्य धर्मानंद कोसंबी. या धर्मानंद कोसंबींचे 3 शिष्य, त्यातले एक आहेत चिवी जोशी ज्यांना तुम्ही विनोदी लेखक म्हणून ओळखता, ते बडोद्याला गेले. दुसरे त्यांचे शिष्य NK भागवत हे मुंबई विद्यापीठात आले. 1910ला त्यांनी पाली भाषा सुरू केली. तिसरे आहेत PB बापट यांनी पुणे विद्यापीठात पाली सुरू केलं. हे 1910च्या आसपास झालेलं आहे. आता NK भागवतांचे 2 शिष्य हे मेनेजिस सर आणि डॉक्टर मीना तालीम. या मेनेजिस सरांनी मला 11वी ते BA पाली शिकवलं आणि MA MPhilच्या वेळेस डॉक्टर मीना तालीम मॅडमनी मला पाली शिकवलं. म्हणजे आमची गुरु शिष्य परंपरा अनागारिक धम्मपालांपासून ते विजय मोहितेपर्यंत येते. आणि विजय मोहितेचे आता जे विद्यार्थी आहेत ते त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये येतात. मला तुम्हाला हे सांगायचं आहे
की अनागारिक धम्मपालांनी आणलेले जे दोन ब्रह्मदेशातले जे स्टुडंट होते, त्यातला एक सूर्यमणी आणि दुसरा चंद्रमणी. त्यातला सूर्यमणी ब्रह्मदेशात परत गेला, चंद्रमणी राहिला आणि 1933ला अनागारिक धम्मपालांना इथल्या पंड्यांनी मारझोड केली आणि त्या मारझोडीनंतर त्यांचं निधन झालं 1933ला. बाबासाहेब आणि त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांनी आणलेल्या चंद्रमणीकडनं बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. है ना. हा प्रवास आपल्याला माहिती असला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी पाली भाषेचा प्रयत्नपूर्वक संविधानात त्याची नोंद करून घेतली, पण आजही 8व्या शेड्यूल मध्ये पाली नाही आहे. नुकतंच 1 ऑगस्ट 2024 साली पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता अभिजात मध्ये जात असल्यामुळे अनेकांनी म्हटलं की आपण जात निर्मूलनाचं बोलतोय आणि मग अभिजात का म्हणावं. मग मी पाली भाषेतला एखादा शब्द असावा म्हणून स्वयंभू असा हा शब्द मी त्यासाठी वापरतोय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्लासिकल म्हणतोय. पाली भाषा आता क्लासिकल लँग्वेज झालेली आहे, स्वयंभू भाषेचा दर्जा मिळाला आहे. अशा 10 भाषा झालेल्या आहेत, त्या संस्कृत पासून बाहेर पडलेल्या आहेत, मुक्त झालेल्या आहेत संस्कृत पासून. कारण ह्या प्राकृत भाषा आहेत, प्रकृतीतून आलेल्या, निसर्गातून आलेल्या. त्या प्राकृत भाषेच्या 16 भाषा आहेत, त्यापैकी एक मागधी आहे. आणि आजचा लोकसत्तेचा जर अग्रलेख तुम्ही वाचाल तर काल सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे उर्दूच्या संदर्भात. तुम्हाला माहिती आहे की अकोला नावाचा जो जिल्हा आहे त्याच्यात पातूर नावाचा एक तालुका आहे. तिथे एका बाईने तिथले लेख म्हणजे तिथलं वाक्य उर्दू मध्ये लिहिलं म्हणून हायकोर्टात केस टाकली. ती हायकोर्टाने फेटाळली, मग ती सुप्रीम कोर्टात गेली. आता चांगलाच चपराक मिळाला की कुठली भाषा कुठल्याही एका धर्माची नसते, तिला स्थानिक परिमाण असतं, ती स्थानिक असते. जी पाली भाषा आज तिला पाली म्हणतात, ते बुद्धघोषाने इसवी सनाच्या 4व्या-5व्या शतकात तिला पाली हे नाव दिलेलं आहे. बुद्धच्या काळामध्ये तिला पाली म्हणत नव्हते. ती मगध देशाची भाषा होती म्हणून तिला मागधी म्हणायची. आणि मगध देशाचं राज्य अख्ख्या जम्बूद्वीपावरती होतं म्हणून ती जम्बूद्वीपाची भाषा बनली. तिला हे स्थानिक नाव आहे मागधी, तिला स्थानिक प्रमाण आहे. आणि मगध देशाचा भाग असलेलं कोशल, आणि कोशल देशामध्ये कपिलवस्तू नावाचं बुद्धाचं ती नगरी होती म्हणून बुद्धाने ती बोली भाषा असल्यामुळे तिला आपल्या प्रचाराची आणि प्रसाराची भाषा बनवली. यासाठी ती बौद्ध धम्माची भाषा नाही आहे. म्हणून आज मुस्लिम विद्यार्थी सुद्धा पाली भाषा शिकतायत. आमची नुकतीच एक झेबा शेख नावाची मुलगी जी आता आमच्याच कॉलेजला सायकोलॉजीची प्रोफेसर बनलेली आहे, तिने पाली भाषा शिकली, तिने विपश्यना सुद्धा केली आणि आज ती पाली भाषा आणि सायकोलॉजी या अर्थानं PhD साठी तयारी करत आहे. तर आता अनेक विद्यार्थी, वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी हे पाली भाषा शिकतायत. आणि आमचा तो भारत जो गौरवशाली भारत होता, ज्या भारतामध्ये नालंदा, तक्षशिला, उरुवेला, विक्रमशिला, वल्लभी, उदंतपुरी अशी असंख्य विद्यापीठं ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ज्या भाषेतून शिकवत होते, जो भारत गौरवशाली भारत, जी ग्लोरी भारताची होती ती या भाषेमुळे टिकली होती. ही भाषा आणि ते ज्ञान 12व्या शतकामध्ये आमच्याच पूर्वजांनी त्याला चूड लावली आणि 2 लाख ग्रंथ आमचे जाळले आणि 6 महिने आग धुमसत होती. ते ग्रंथ जर आज आपल्याकडे असते तर भारत कधीच कुणाचा गुलाम झाला नसता आणि तो वैभवशाली आणि गौरवशाली भारत तो टिकून राहिला असता. तो आज आमच्याकडे नष्ट झाला. म्हणून भारतामध्ये ती विद्यापीठ होती म्हणून भारत गौरवशाली होता. ती विद्यापीठ चैतन्यासारखं, सिद्धार्थसारखं पुन्हा एकदा आपण निर्माण करून ही भाषा जी आमच्या पूर्वजांची भाषा होती. मी नेहमी ही गोष्ट सांगून मी थांबणार आहे. माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की भारतामध्ये संस्कृत नावाचं गाव नाही, महाराष्ट्रामध्ये मराठी नावाचं गाव नाही. सापडलं तर मी तुम्हाला बक्षीस देईन. पण भारतातल्या प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात तुम्हाला पाली नावाची गाव आहेत ना. हे पाली 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 काय आहे? शाहरुख खान कुठे राहतो? खारजवळ पाली हिल.
हिल पोली हिला टेकडी, पालीची टेकडी. हे काय आहे? पाली पाली पाली. रत्नागिरीला गणपतीपुळ्याची पाली आहे, साताऱ्याला खंडोबाची पाली आहे, म्हणजे खंडोबा पण पाली बोलत होता. हे पाली 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 सर्वत्र काय आहे? पालीचा गणपती. गणपती सुद्धा पाली शब्द आहे. गणाचा अधिपती, राष्ट्राचा राष्ट्रपती, है ना, गणाचा गणपती. तर हे सगळं पाली 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 आहे, जी आमची पूर्वजांची भाषा आहे. आणि ही पूर्वजांची भाषा बाबासाहेब आंबेडकरांनी तिची त्या पद्धतीने नोंद करण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी ती 8व्या परिशिष्टात येईल, आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या 8-10 वर्षामध्ये जसं संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबरोबर संस्कृतचं विद्यापीठ नागपूरला उभं राहिलं. आमचा तो प्रयत्न आहे पालीचा शिक्षक म्हणून की लवकरच पालीचं सुद्धा विद्यापीठ निर्माण व्हावं. आणि बौद्ध साहित्यातली पाली साहित्याच्या ज्या 6 धम्मसंगीती झाल्या, त्यातल्या पहिल्या 3 या भारतात झाल्या, 4थी श्रीलंकेमध्ये झाली, 5वी आणि 6वी ही ब्रह्मदेशात झाली, आताच्या म्यानमारमध्ये. 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये अशोक आहे आणि 6व्या धम्मसंगीतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या धम्मसंगीतीमध्ये बाबासाहेबांना बोधिसत्व ही जगाने दिलेली पदवी मिळाली, 2,500 त्रिपिटकाचार्याने दिली. आज आपण बघाल की ही पाली भाषा आता आपल्याला येणाऱ्या काळात विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की येत्या 10 वर्षामध्ये 7वी धम्मसंगीती पुन्हा एकदा भारतात व्हावी. तर 7वी धम्मसंगीती पुन्हा एकदा भारतात व्हावी आणि तिच्यामध्ये पाली आणि तो गौरवशाली आमचा भारत आणि आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेले 140 ग्रंथ यांचा पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊन तो भारत गौरवशाली निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावं. तुम्ही मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर आज एक वेगळा पैलू बाबासाहेबांचा भाषा तज्ज्ञ म्हणून याच्यावर अधिक काम करून याच्यावर एखादी मॅडम माझ्या बरोबर येत होत्या त्यावेळेस म्हणाल, सर याच्यावर तुम्ही एखादी पुस्तिका का लिहित नाही? तर माझा तो प्रयत्न आहे की बाबासाहेब भाषा तज्ज्ञ म्हणून एखादं पुस्तक याच्यावरती लिहावं. या रूपाने मला त्याची जाणीव झालेली आहे आणि त्या निमित्ताने ते लवकरच तुमच्या समोर येईल असा माझा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा तुम्ही मला शांतपणे ऐकलं आणि या अध्यासनाने मला हा एक वेगळा पैलू बाबासाहेबांचा आपल्या समोर सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.